आषाढी एकादशी स्पेशल आज आपण हा उपवासाचा डोसा तयार करत आहोत। अगदी क्रंची कुरकुरीत तुम्ही पेपर डोसा बनवू शकता किंवा सॉफ्ट देखील बनवायचं असेल तर तुम्ही अगदी सॉफ्ट देखील हा डोसा बनवू शकता। दोन्हीही पद्धत मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे। याशिवाय तुम्ही या डोशाचा रंग पाहू शकता, खूप छान असा आलेला आहे। तेवढाच कुरकुरीत आणि तेवढाच पातळ देखील हा पेपर डोसा तयार झाला आहे। अगदी एकसारख्या रंगावर तयार झालेला हा पेपर डोसा पाहता क्षणी तुम्हाला तांदळाच्या पेपर डोशाची आठवण आली असेल। इतका छान असा हा डोसा तयार झालेला आहे। अगदी अशा काही खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स ज्या तुम्हाला आज या रेसिपीमध्ये नव्यानेच शिकायला मिळणार आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण खूप साऱ्या टिप्स अशा आहेत ज्या मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगत राहणार आहे, जेणेकरून तुमचा पेपर डोसा देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीचा तयार होईल। रेसिपी साधी सोपी आहे आणि खूप नाविन्यपूर्ण आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा। चला तर पेपर डोसा तयार करायला सुरुवात करूया। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उपवासाचा आषाढी एकादशी स्पेशल पेपर डोसा तयार करत आहोत। त्यासाठी आपण 1 वाटी वरई, ज्याला भगर देखील म्हटलं जातं, ही वरई आपण 1 वाटी घेतलेली आहे। तर अर्धी वाटी या ठिकाणी साबुदाणा घेतलेला आहे। दोन्हीही आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आणि कमीत कमी 5 तास हे भिजत ठेवायचं। मी आता हे रात्रीच भिजत घालून ठेवत आहे, कारण सकाळी मी नाश्त्यासाठी बनवणार आहे। अगदी छान असं सॉफ्ट आपल्याला सकाळी तुम्ही पाहू शकाल, अगदी छान असं भिजलेलं आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये दळून काढत आहोत। त्यासाठी सुरुवातीला आपण यामधील पाणी काढून टाकलेलं आहे। त्यानंतर आपण साबुदाणा सेपरेट वाटून घेतलेला होता, कारण भगर वरई जी आहे ती पटकन दळली जाते, परंतु साबुदाणा दळला जात नाही। तुम्ही हवं तर हे सेपरेट देखील दळून घेऊ शकता, परंतु कमीत कमी पाण्याचा वापर करून तुम्हाला छान असं हे वाटून घ्यायचं आहे। अगदी 20 मिनटं व्यवस्थित असं वाटल्यानंतर देखील मला यामध्ये थोडासा साबुदाणा आहे असं वाटतंय, त्यामुळे मी पुन्हा एकदा थोडं थोडं करून हे बॅटर दळून घेणार। तुम्ही हवं तर सुरुवातीलाच अगदी 2 ते 3 बॅचेसमध्ये हे बॅटर दळून घेऊ शकता। फक्त दळून घेताना तुम्हाला पाण्याचा वापर करू नका, कारण बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी महत्त्वाची आहे। डोसा तयार करताना जर बॅटरची कन्सिस्टन्सी देखील परफेक्ट असेल तर डोसा देखील स्प्रेड करायला सोपा जातो। त्यामुळे डोस्यासाठी जर तुम्हाला पाण्याचा वापर करू नका, कमीत कमी पाण्याचा वापर करून तुम्हाला हे पीठ दळून घ्यायचं आहे। हे पहा, पुन्हा एकदा फक्त अर्धा कप पाण्याचा वापर करून 2 ते 3 बॅचेसमध्ये दळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकाल यामध्ये साबुदाणा राहिलेला नाही, परफेक्ट असं आपलं हे बॅटर वाटून झालेलं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी पहा, अशा पद्धतीची ठेवायची। त्यानंतर यामध्ये अगदी लहान साईजचा 1 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। मीठ आपण यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून देणार। भगर आणि साबुदाणा आपण रात्रभरासाठी भिजत ठेवला होता, त्यामुळे हे पीठ परमिट करण्याची गरज नाही। अगदी परफेक्ट असं आपलं हे डोशासाठीचं बॅटर तयार झालं आहे। आता डोसे आपले परफेक्ट व्हावे यासाठी आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत। या ठिकाणी दुधाची जी साय असते, जी मलाई असते, ती मलाई मी या ठिकाणी अर्धी वाटी एवढी साधारणतः घेतलेली आहे। साधारणतः 3 ते 4 चमचे मलाई मी या ठिकाणी घेतलेली आहे। आता यामध्ये थोडंसं आपण जे बॅटर मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं ते थोडंसं टाकायचं आणि ही मलाई जी आहे ती मिक्सरमध्ये छान अशी तळून घ्यायची। यामुळे डोसे चवीला तर खूपच छान होतात, तेवढेच पौष्टिक देखील होतात आणि तेवढेच सॉफ्ट, किंवा तुम्हाला जर कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्ही कुरकुरीत देखील यापासून तयार करू शकता। आता या ठिकाणी भाजताना तुम्ही कशा पद्धतीने भाजत आहात त्यानुसार तुमचा डोसा तयार होणार आहे। सॉफ्ट करायचा असेल तर कशा पद्धतीने भाजायचा आणि तुम्हाला जर कुरकुरीत हवा असेल तर तो कशा पद्धतीने भाजायचा हे मी सांगते। तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। आता यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा या ठिकाणी पिठी साखर टाकत आहोत। तुम्हाला जर डोसे जास्त गडद रंगाचे, लालसर रंगाचे आवडत असतील, तुम्ही या ठिकाणी पिठी साखर थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये वापरू शकता। सुरुवातीला एक डोसा बनवा, त्यानंतर तो कशा पद्धतीने कोणत्या रंगावर तयार झाला त्यानुसार तुम्ही पिठी साखरेचं प्रमाण वाढवू शकता। आता अगदी मध्यम ते मोठ्या आचेवर 5 मिनिटासाठी तवा गरम करून घेतल्यानंतर त्यावर तेल स्प्रेड केलं होतं। त्यानंतर ते टिश्यू पेपरने आपण पुसून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण डोशाचं बॅटर टाकल्यानंतर एकदा चमचा ठेवल्यानंतर पूर्णपणे डोसा पसरवेपर्यंत चमचा हलवायचा नाही। त्यानंतर आपण मध्यम आचेवर छान असा लालसर रंग दिसेपर्यंत हा डोसा भाजून घेतलेला आहे। आता तुम्हाला जर सॉफ्ट हवा असेल तर पूर्णपणे मोठ्या आचेवर हा डोसा भाजून घ्या, परंतु जर तुम्हाला पेपर डोसा बनवायचा असेल, कुरकुरीत पेपर डोसा बनवायचा असेल तर कमी ते मध्यम आचेवर हा डोसा भाजून घ्या, मोठ्या आचेवर भाजू नका। कुठल्याही स्टेजला तुम्ही मोठा गॅस करू नका।
अगदी कमी आचेवर किती कुरकुरीत हवा आहे त्यानुसार तुम्हाला हा डोसा भाजून घ्यायचा आहे। आता मी कमी थोड्या वेळासाठी 5 मिनिटासाठी ठेवलेला होता आणि त्यानंतर मध्यम आचेवर हा डोसा छान असा भाजून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट असा हा डोसा तयार झालेला आहे। अगदी गरमागरम तुम्ही जर हे डोसे लगेच जेवणासाठी देत असाल तर तुम्ही पूर्णपणे पेपर डोसा बनवत असाल तर तुम्ही पूर्णपणे कमी आचेवर भाजले तरीही छान लागणार, कारण गरमागरम हे पेपर डोसे अगदी चवीला छान असे लागतात। त्यानंतर तुम्हाला आणखीन एक पेपर डोसा मी तयार करून दाखवते, कारण आता मी हे नाश्त्यासाठी गरमागरम बनवत आहे त्यामुळे मी हे पेपर डोसे बनवत आहे। हे पहा, अशा पद्धतीने तेल लावल्यानंतर टिश्यू पेपरने ते छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे, पूर्ण तव्याला लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी 1.5 पळी एवढं या ठिकाणी बॅटर टाकत आहे आणि छान असा पातळ असा हा पेपर डोसा तयार करत। पेपर डोसा तयार करताना अगदी मध्यभागी चमचा ठेवायचा, त्यानंतर तो कडापर्यंत पसरवेपर्यंत चमचा उचलायचा नाही। त्यानंतर सुरुवातीला गॅसचा फ्लेम हा मी मध्यम केलेला आहे। छान असा हा डोशाला थोडासा लालसर रंग आला की त्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करणार आहे। हे पहा, थोडासा लालसर रंग दिसत आहे, या स्टेजला गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी केलेला आहे आणि त्यानंतर छान असा कुरकुरीत होईपर्यंत हा पेपर डोसा मी 5 मिनिटासाठी ठेवलेला आहे। त्यानंतर अगदी छान असा हा पेपर डोसा तयार झालेला आहे। आपण हा पूर्णपणे राऊंड शेपमध्ये करून घेत आहोत। तुम्हाला जर यापेक्षा थोडासा डार्क कलर आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी पिठी साखरेचं प्रमाण आणखीन अर्धा चमचा या बॅटरमध्ये ॲड करू शकता। अगदी परफेक्ट असे अगदी पातळ आपले हे उपवासासाठीचे पेपर डोसे बनवून तयार झाले। तुम्हाला हा पेपर डोसा पाहिल्यानंतर रव्याचा किंवा तांदळाचा पेपर डोशाची आठवण नक्कीच झाली असेल। अगदी छान असा हा पेपर डोसा तयार झाला आहे। खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स मी आज या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहे, त्यामुळे तुम्ही अगदी सर्व टिप्स जर रेसिपी तयार केली तर तुमचा पेपर डोसा देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीचा तयार होणार आहे। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपीबाबत जर तुमच्या काही शंका असतील, काही सजेशन असतील, त्या देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता। आता या ठिकाणी आपण ओल्या नारळाची चटणी करत आहोत, त्यासाठी ओला नारळ स्लाइस करून घेतला, हिरवी मिरची घेतली, अद्रक घेतलेला आहे, त्यानंतर मीठ टाकलेलं आहे, अगदी अर्धा ते पाऊण चमचा एवढी साखर टाकलेली आहे, अगदी थोडंसं अर्धा कप एवढं पाणी टाकायचं आणि अगदी घट्टसर अशी ही चटणी वाटून घ्यायची। अशा पद्धतीने उपवासासाठीची चटणी देखील आपली तयार झाली आहे। छान अशी घट्टसर आपण ही चटणी बनवून घेतलेली। आता तुमच्याकडे जर उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही त्याची खमंग फोडणी देखील देऊ शकता। आमच्या भागामध्ये जिरे आणि कोथिंबीर उपवासासाठी यूज केली जात नाही, त्यामुळे ही चटणी अशीच मी सर्व करणार आहे। अशी देखील चवीला खूप छान अशी लागते। अगदी साधी सोपी रेसिपी असली तरी परिपूर्ण मी तुमच्यासोबत शेअर केली, त्यामुळे रेसिपी आवडल्या जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओच्या खाली जे कविताज किचन हे चॅनलचं नाव आहे त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून आठवड्यातील 5ही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।